आम्ही ठरवून घेतलं की तू आम्ही बाप्पा असा आम्मा असा ते वतना हंग वतना हांय आतां हें वर्ष मात लग्न केलां मागीर पुताले हें पुत हें वर्ष मात मागीर चेल्ली लग्न केलां ते तिगे खरें कितें जालें रे त्याक लग्ना प्रश्न ना त्या वर्ष लग्न केलं आसा तिगे खरें कितें जालें आसलें रे तो वतकी ना त्यांना संबंध ना त्यांना दुसरो म्हणून तो मात तो चुकून घेवचें कारण सोदता नाही हें समू न्हय केनकी केलेले सिद्धांत केनकी कोण की तोंडात राहणारे सिद्धांत आम्ही कितल्या आजी अनुकरण करून घेऊन समाज भितर विषमस्थिती हाळकी म्हणले री प्रायशः अनेक कणे लोकांक दुड्ड दिन आपूंक घेन शेवा यात करचेक व्हरची पडटा म्हणलें आसता री दुरंत विशय नेवे आमगे समाज इतलो व्हड समाज व्हरून घेवन एक 8-10 लोक बी मेळटना ते घर दुःखा भितर उरता त्यांना थिंग सांत्वन सांगून घेवन ते काम करता लोक तरी येवत ना म्हणलें आसता री आज आमी श्रेष्ठ दैवज्ञ म्हणून घेवचे अर्थ कितले तरी उरले अशें आमगे न्हू आज ही रक्तपात पळयताची लोकां मान काडले कोले अत्याचार आमी ते सगळे पळयचे तयार आसाची जाल्यार हे घटना महत्वाचे तयार ना म्हणलें आसता री खंय की आमी अंधानुकरण करता असं विना आम्ही अजुनूची सामाजिक जिविजान परिवर्तन जालें ना अशें असले सत्याचे आमी कळून घेवचें पडटा अशें आमगे न्हू आमी सहजानोची ते कामाक मुखार वचकाची आमगेली गोरमेंट तसलेची तसले कामाक वच करे मारया ते आत्माक एक तृप्ती मेळटा म्हणून खंयचे आत्मा हें शरीर सोडून गेलें की ते शरीर सोडून गेलें नंतर ते आत्मा परतून येता थंय तेगे शरीर कितें केलां पळयचें का तरी तेन्ना कोण कोण शरीर येता भितर गेलेची थिंग पळोवन घेवन ते आत्मसंतुश्टात खंय आबा ही नोट आयलेलीची हां हिंक बरें देव म्हणटा मन आत्म प्रार्थना करता खंय आत्म तिंगली बदल विशेष आमगे न्हू कृतज्ञतार्पण करता खंय जाल्ले री आजी आमी कितें करता आसाची ते जिवंत आसतना तेगे बरें उलयले मजी मारले मस्ती केले मेल नंतर मात संबंध ना आमकां बाप्पा आसा अम्मा आसा लग्न केलां मुंज केलां म्हाका नातं जाला म्हण आमी तर दूर उरले री तूं अर्थ कितें म्हणले हें दुरंत चेंज जावका बदलावण जावका सामाजीक जीव आमी समाजाक अनुकूल जालें तसं वातावरणाक निर्माण करता जिविजान उरकून आहा खंयचीय केलेले मूढाचाराचे अनुकरण करचे कितले पर्यंत योग्य आनी थोडे लोक आसाचे तिनी श्राद्ध जेवणा जेवण वतना 12व्या जेवणाक 14व्या जेवणा वतना तिनी विचारले रे स्वामीजी तो गेल्यार म्हाजे कितें वयान सांग गो अशें तिगेलें जेवण हांवें करूंक ना न्ही तिगेलें प्रसाद हांवें खावं अशें ना न्ही पळया खंय नवनी चिंतन की म्हणटे मनुश्याले तो गेल्यार वयान सान खंय तिगेलें हें जेवण जेवचें ना खंय आतां तिगेलें सान म्हणटा की शरीर आसता आतां सान की होडकी पळयचेक शरीर आसून घाण जालें ना पूर्ण घाण जालें पूर्ण घाण जाले नंतर बीची आतां तेणें तृप्ती करचें कोणाक तरी श्राद्ध करचें कोणाक तरी श्रद्धे करचें काम आत्मा खातीर न्ही त्या आत्मा खंयचें सोडून गेला तेजे खातीर त्या आत्माक वय आसा आत्मा अनादि अनंत आत्मा वय लिमिटेशन ना आत्मा वय संबंधत ना जाल्ले री आमी चुकून घेवचे बरे वाट सोदून घेतले तो म्हाका कितें सांग न्हू तुगेलें जेवण हांवें वचचें न्हू तुगेलें थंय जेवण करचें ना हे खंयची पद्दती तुगेले कुटुंबाचें तूं वचकी ना थंय पळीचें गेले की ना तूं पळीचें गेलो खंय तेगेलें कडे काड म्हाका ह्यो कितें थंय पळीचें गेलो म्हणून हें आनी गेलें तिगेले घातलो पळीचें येवका न्ही हेका तेजे खातीर पळीचें गेलो येवं ना त्याक पळीचें वचचें म्हण नाशिल्लें म्हण भावानी तें कित्याक शवसंस्काराक मुद्दाम त्यान वच्चा पुण्य काम ते जेवण आसले रे आपले मुद्दाम वच्चा आत्मीयते संबंधाचे काम ते प्रीती विश्वास हेक मस्त महत्व आसुना थंय तुमगेले वयाक तुमगेले अधिकाराक तुमगेले अंतस्ताक हांवें आत्तां लग्न केलो तसलें जेवण जेवचें ना कोण सांगलो तुमकां 1 वर्ष म्हण सांगली बी कोण गो तुमकां तुमी खंय कितें नियम न्ही 1 वर्ष म्हण सांगे न्हू म्हणजे लग्न केल्यार 1 वर्ष मात उरता 2 वर्सां गेलें तें लग्न केल्यार परत तुवें कसलें मूर्खपणे विचार आमगेले खंय वता आसा आमी पोराचें कितें करता आसाची ही व्हड व्हड प्राज्ञवंत लोक उलयतात आमचे कडेन आश्चर्य दिसता आमी कितले अधोगती पावलाचे म्हण सांगले री आमकां जेवका सिद्धांत आमी कनपकान बसताची आमकां नाक कशें उरले री तुळसून उडयताची आमी म्हणजाल आसता री कितले आमी अंधानकण करता आसाची कितले आमी अयोग्य तसलें काम करता आसाची हें जीवन चलचे प्रीती विश्वास गौरव आमी दिल्ले गौरव घेवचे ना
आम्ही कळत असले खंचकी मोठा आचार सिद्धांत निमित्त नाही व आम्ही इतले विशाल जलसं जीवना भितर वता असाची सामाजिक जीवन आता मस्तीतले बदलावणे आम्ही कळून घेतला. पहिली काळाच्या खंयच्या अनेक पद्धती ना आता अशें आसतना हे थोडे थोडे पद्धती मात्र हे तो शिकलेलं मागील बाप्पाने हांव अशी करून वता मागीर चेडा निश्कर काडून सांगलेली प्रायशः खंय की आम्ही अजुनूची गतानुगतिक लोक जाना आसा विना आम्ही प्राज्ञवंत जालना बुद्धिवंत जालना मनुष्य जालना म्हणजे सत्य सांगण घेऊ का. एक कावळी तरी मेल्लेरी 1000 कावळ्यांचे सुतलो रडचे पळयताचे आमी त्या कितरी करचे पळयताची जाल्लेरी मनुष्यान आमकां कावळे तितले कनिश्ठ बुद्धी बी तरी ना म्हणले आसतरी एक सांत्वन करता व्यवस्थी बी आमकां ना म्हणले आसतरी आमी खंय म्हण गेले म्हणजे जालो पळयक न्ही आमी थोडे विचार करक न्ही कितकी केन्नाची सिद्धांत घेवन आमी तरी पालन करता आसतरी हें कितले योग्य म्हणजे जालें अशें आमगे न्हू शवसंस्कार जेवण 14वें जेवण वैकुंठ समाज जेवण हें कांय दोश न्ही आमी दिवची गौरव शरिरांनी यादोरो शरीर यात्रा करता आसतना सहजान इतल्यो सांगले बरोबर आशिल्लो ताकी अंतीम विदाय करया म्हणून वचून येवची योग्य आसा. तेजी बरोबरी आमी कितें श्राद्ध जेवण दिवताची ना 14वें जेवण दिवताची ते आत्मा दिवची कृतज्ञते. आत्मा वय ना आत्मा अनलिमिटेड तो अनादी अनंत तो परमात्मा स्वरूप तो ताका गौरव दिवची अनिवार्यता आमकां सगळो कळका आसा. ते सोडून कितें मोठाचार कंदाचार घेवन तुमी बसल्याची हें योग्य न्ही म्हूण सांगचे विचार सांगची इश्ट करता आसा. तेजे बरोबर आज आमी पळयताची एक अनिश्ठेल तसले पद्दती आज आमी मस्त करून पळयता आसाची ते म्हळ्यार सहजानुची अचानक जावंक गेलो कोणा तरी एक आवय येयले तेगेले घोव तरी गेल्ले री ताका पळयची दृश्टीकोन कितले हिळ्याय मांजल किंवा री तेणें खंयचेची मंगल कार्य वचचेशी ना आयले रे तेणें येद्दां बसशी ना तेणें दूर बसका तेणें खंयच्या कामाक मुखार येवशी ना म्हणजे एक दृश्टीकोनाचेर आमी कितें जीवन करता आसाची हें कितले पर्यंत योग्य आसूं. आजी अनेक आवय लोकांनी न्हू दोळ्या उदकाची पळयली मस्त पश्चाताप येता. खंयचे बायली मना उरतो मागीर घोव वचका म्हणून पयले खंयचे बायल इश्ट करतो मागीर घोवान वचका आशिल्लें म्हणून अचानक हें गेल्ले री ताका दोश हेका कितें दिता हो तुमी हें जिवंत आसतना हेका कितें मान काडता हो ह्या कसले करतना अशें कितें कन्न दिता हो तुमी येदी बी हृदय ना मनुष्य म्हणटात न्ही आमी येदी बी करून ना आमगेले भितर ते बायल मनीसीक आमी कितलें क्रूर जेन्ना वर्तन करता आसाची ते बायल मनीसी कितलें मना दुख्खेशी जेन्ना वर्तन करता आसाची हेजे बद्दल थोडे सतर्क जावंक न्ही आमी विचारवंत जावंक न्ही आमी. पयले एक काल आशिल्ले ते काला भितरी मस्त व्हड कुटुंब ते बायलाक जिवरा भितरी विकृती जाल तसले एक आचार तिगेर उंची जावचें ना म्हणचे बद्दल ते एक वेवस्थे केल्ले ते तेन्ना टायमार वेवस्थे आतां टायमार वेवस्थे न्ही ते आतां ते अवश्य बी न्ही ते जाल्ले रे तेन्ना वेवस्थे आतां बी हाजेन घेवन बसून आमी तिंकां दूर दवरता आसाचें म्हणजे जालें आसता तरी कितलें योग्य आसा. तुमकां ते एक बायल मनीस उरचें पुरो तेगेले पुताक तेगेले नात्राक तेगे संबंधिकाक ते एक गौरवान्वित व्यक्तीच न्ही वे तिने पण तेंकां बरें करून पळोवन घेवंक न्ही वे जाल्यार कितले दूर म्हणजे संबंधीक लोक कितें दूर करता वो कितलें योग्य आसा. सहजानुची तिने आयले री तेंकां दूर दूर करचे थंय बशी थंय फाटल्यान बशी तूं मुखार येनाका म्हणचे कितलें योग्य. आवय आवयच वते देवी देवीच वते घोवान आशिल्ले निमित्त एक सौंदर्य आशिल्लें एक जिवनाचे आनंद आशिल्ले ते सोडया गेले नंतर कितें गेले म्हण सांगे न्हू आमी ताका दूर करता आसाची. अमंगली तुवें येव वशीत ना आपली वशीत ना म्हणजे कितले तेगेले मना भितर दुखी घालता आसाची तेगेले ते मनात दुखी कितें आसा ते समाजाक कितलो परिणाम करता आसा म्हणजे आमी कोण तरी विचार केला. तेगेले शाप कितें येता तेगेली नेगेटिविटी कितें येता मना भितर देवा तुवें म्हाका कशें करून सोड मू हें समाज उठ म्हाका कशें करून पळयत मू म्हणचे कितें केलें मना भितर वायट तरी विचार आयले री तेतून तुमचे परिणाम कोणाक येता ते समाजाक येत न्ही. कोणकी एक चाल कोण केलो दोशाचे परिस्थिती समाजान वशीची पडत न्ही. कश्यान दयकान सांगता आसा तसलो दूर करनाकाची खंडितान दूर करनाकाची तिने पयलेची नोंद लुडताची तिंक आनी तुमी तरी नोंदयशिल्ले री तिंक आनी तरी तुमी दुखी घातले री खंडितानुची नोंदवा बैवेका गेला म्हण सांगशीची तिने आमकां सौक म्हणना तिने मन दुखिलेची आमकां शाप जावन येता आमकां वायट करता वता हें सत्य आमी कळून घेवका.
अशें हांव न्हू आमी तसलो का गौरव दिवचे एक चिंतन करका पळयका. तशें तूं म्हणटलें येद्दा आपूण हाडक स्वामीजी, हांव येद्दा आपूण हाडका म्हण सांगता ना हांव तुमकां. तेंके गौरव दियावो, तेंके नमस्कार करयावो, प्रिय सांगयावो आमकां आमी करता आसत, आशिर्वाद दिया म्हण सांगयावो. आशिर्वाद घेवचे कितें तुमकां? आशिर्वाद घेवं सुमंगली उरक म्हण आसा आशिर्वाद. मालगाड येत न्ही, मालगाड केन्ना आशिर्वाद दिवं येत न्ही आमकां. ते सोण तेंकां कसलेच ना. एक चुकून तरी हळद कुंकू लायची स्थाला येवन बसले रे, ती हळद कुंकूवर केला येत ना आमी. हे ते हळद कुंकू लावंक घेवचें ना. कितले चुकीचे. हळद कुंकू तेगेले घोवान दिलोले न्ही. हळद कुंकू आमकां केन्ना लावंक घेता तसाची सान आसतना लावंक घेता ना आमी कुंकू हळद. मांगले घोवान दिवचें पुरो, हसीर कांकण घोवान दिवचें पुरो. कुंकूम बी दिवत ना म्हळ्यार खंयची पद्दत करता आसा आमी. कितें मन दुखीचें काम करता आसाचें, कितें मेळटा आसा आमकां तें मन दुखिल्ले निमित्त. अशें थोडे जागृत हांवकां पुरस्कार करया, हो स्टेजावर बसया. हांव तें सांगतना तुमगे लाभ वयजाले आसता रे, ते विधवा म्हणून पडिनाकाची स्टेजावर बसया, तेका तेगेले आशिर्वाद घेवन काम करया. कितलो आशिर्वाद मेळटा पळय तुमचे गेले. तुमगे संबंधीक नाही त्याक दूर करनाकाची, गौरव दिया, प्रितीन पळोवंक घेया, प्रितीन उलया, यो म्हण आपया. हें एकला आयलें आतां, हें कितें हांगा आयलें, हें कितें भावने. कितले दुरंत विशय म्हणले रे. सहजानोची तसलो कवलीत आसतना मागीर घरा बरें मंगल कार्य आसा, तूं येवशी ना न्ही अशी उलयता हो लोक. म्हळ्यार तेणें येवचें ना म्हणून पयले सिद्धांत तयार करून बसताचे. कितले मना दूख येता तसले व्यक्तीक. एक घोव गेल्लो कच दूख, हितून ते भितर समाजान न्ही असले अनिश्ट पद्दतीन दूख जाल्लो आसले रे. ते मनुष्य उरचेपणे मनयताले की ना, ते बरं आशिर्वाद दिताले की हे मनुकुलाक विचार करून गेले रे. खंय की आमी बदलावण करून घेवचे अनिवार्यता आमकां आसपण जाले. अशें हांव न्हू आमी थोडे परिवर्तन करून घेवका. हें कितें सामाजीक रिती नितीचें एक कट्टुपाड आसा, अंधानुकरण आसा, बदलावण करून घेवका. तेंगेलो आशिर्वाद घेया, गौरव दिया. तितचें करून पळयनाका तेंकां, तिरस्कार करनाका तेंकां. तेंकां गौरव आसा. तिने जावन काण घेतिल्लें न्ही घोवाक, सहजान जाल्ले प्रक्रियेक तेंकां आमी दूर करचें कितें आसा, हें कितले पर्यंत योग्य आसा हें आमी चिंतन कर केलां. तेजे बरोबरी समाजा भितर आज हे प्रसंग येवूच ना जाल्यार थोडे लोकांक मालगड लोकांले हे प्रसंग आशिल्ले ज्येष्ठ आनी कनिश्ठ म्हूण. घरा भितर खंय तरी एक काम करचें आसलें री म्हालगड्यान करका, म्हालगड्यान करना शिकवते री लास्ट न्हय करका, मदींचे संबंधच ना. तशें एक चिंतन हांड दवरलां आमी पुराची. ज्येष्ठ आनी कनिश्ठ म्हूण सांगे न्हू एक सिद्धांत कोण सोडले. ज्येष्ठ कनिश्ठ शब्दाचे अर्थ गुंतनावा आमकां. ज्येष्ठ म्हळ्यार व्हड, कनिश्ठ म्हळ्यार आमी अर्थ कितें केलें ल्हान म्हण अर्थ केलें. ल्हान म्हण न्हय, कनिश्ठ शब्दाचो अर्थ अनुज आहा. ज्येष्ठ कितें सान, कनिश्ठ न्हय. आमी ज्येष्ठ कनिश्ठ शब्द केले अत्यंत कनिश्ठ म्हणून घातलें ताका. अत्यंत ल्हान ना, व्हड पोतान करका ना, धाकलो पोतान करका, मदीं 3-4 पोत येयले तेणी कितें करका, तिका संबंधच ना. हें खंयचें सिद्धांत तुमकां सांगिल्लें, हें कोण सांगिल्लें धर्मशास्त्र तुमकां. धर्मशास्त्र तशी वेवस्था ना. याद दवर तुमकां धर्मसिंधू चंदकन बरयता अत्र कनिष्ठो नाम ज्येष्ठात कनिष्ठः म्हणून. कनिष्ठ शब्द अर्थ कितें म्हणटा व्हडलेकिंत सान विना, अत्यंत सान न्हय. दुसरे पोताक अधिकार, व्हडले पोता करूं जावत ना, सेकंड पोता करता, सेकंड पोता करूं जावत ना, थर्ड करूं जावत ना, फोर्थान करता. आतां तसलो प्रश्न येवता सोडया. आतां उरचें एकूच. आतां कनिश्ठ बी एकूच, ज्येष्ठ बी एकूच. आतां ते प्रश्न ना जाल्यार अजून अनेक कण हे आसा. 3-4 भाव आशिल्ले कणे हे व्हडल्यांक करता ना, धाकल्यांक करता. मदींच्यान कितें करचें, मध्य तिश्ट ती गाडव आहा, तो गाडव जावंक गेलो ना तो तशें कितें करता न्हय. अनेक भट लोक पयशे सांगताचे व्हडल्यान करता ना, धाकल्यांक करता म्हणटा बीन आहा. मदींच्यान कितें करता गुंतना तेंकां धर्मशास्त्र. अशें व्हडलें सोडलें नंतर सेकंड थर्ड क्रम ज्यान येतवीन आहा ते धाकटे येवत ना, कनिश्ठ धाकटे